नमस्कार. कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला अप्रतिम चवीच्या, एकदम नवीन पद्धतीने तयार केलेल्या फारच टेस्टी, चटपटीत, खमंग आणि खुसखुशीत अशा दुधी भोपळ्याच्या रुचकर अशा वड्या तयार करून दाखवणार आहे. फक्त 15 मिनिटांच्या आत तयार होणाऱ्या ह्या दुधी भोपळ्याच्या वड्या खाऊन सर्वांच्याच तोंडाला फारच छान चव येईल. ह्या दुधी भोपळ्याच्या वड्या सर्वांचंच मन जिंकतील. काय आहे ना, दुधी भोपळा म्हटलं की जवळपास बरेच जण ह्या भाजीच्या नावाने नाका मुरडतात. पण दुधी भोपळा हा आपल्या आरोग्यासाठी फारच फायदेयुक्त आहे. तेव्हा या दुधी भोपळ्याचा आपल्या आहारामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपात नक्कीच समावेश करायला हवा. तर आज मी तुमच्यासोबत दुधी भोपळ्याची एक एकदम नवीन, सोपी आणि खुसखुशीत रेसिपी शेअर करणार आहे. नक्कीच ह्या पद्धतीने तयार केलेल्या दुधी भोपळ्याच्या खमंग, खुसखुशीत आणि चटपटीत चवीच्या वड्या दुधी भोपळा न आवडणाऱ्यांना सुद्धा खायला फारच आवडतील. दुधी भोपळा न खाणारे सुद्धा किलो किलो दुधी भोपळा आणून बनवून खातील ह्या एवढ्या टेस्टी दुधी भोपळ्याच्या वड्या. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर वड्या तयार करण्यासाठी इथे मी हा वजनी प्रमाणात 400 ग्राम दुधी भोपळा घेतलाय. या भोपळ्याच्या वरची साल मी अगोदरच काढून घेतलीये. ह्याला मी किसणीने किसून घेणार आहे. हे पहा, इथे मी हा दुधी भोपळ्याचा किस तयार करून घेतलाय. आता ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर ही 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे. यानंतर हा खलबत्त्यात तयार केलेला 5 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 9 ते 10 लसणाच्या पाकळ्यांचा ठेचा मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. यासोबतच पाव चमचा हिंग, अर्धा चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड, पाव चमचा भाजून बारीक केलेली जिरपूड, अर्धा चमचा बडीशोप, अर्धा चमचा साखर, 2 चमचे लिंबाचा रस, 2 चमचे गव्हाचं पीठ, 1 चमचा बेसन, 1 चमचा तांदळाचं पीठ, 1 चमचा ज्वारीचं पीठ, चवीनुसार अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हळद आणि 2 चमचे तेल मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. थोडंसं तेल ह्या मिश्रणामध्ये घातलं की वड्या ह्या तेलामुळे मस्त अशा खुसखुशीत तयार होतात. दुधी भोपळ्यामध्ये मुळातच मॉइश्चर म्हणजेच पाण्याचं प्रमाण हे फारच जास्त असतं. तेव्हा जसजशी गरज पडेल तसतसं ह्याचा घट्ट उंडा मळून घेण्यासाठी ह्याच्यामध्ये तुम्हाला हवी ती पिठं घालायची आहे. मला इथे अजून थोड्याशा पिठाची आवश्यकता वाटते. तर 1 चमचा बेसन आणि 1 चमचा गव्हाचं पीठ मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. तुम्हाला ज्या ज्या पिठाचा ह्याच्यामध्ये समावेश करायचा असेल ती पिठं तुम्ही ह्या वड्यांच्या मिश्रणामध्ये मिश्रण बनवताना वापरू शकता. ह्या वड्या तुम्ही फक्त बेसन पिठाचा वापर करून सुद्धा बनवू शकता किंवा मग तुमच्या घरात जी पिठं अवेलेबल असतील त्या पिठांचा तुम्ही हे मिश्रण बनवण्यासाठी वापर करू शकता. मी हे वड्यांचं मिश्रण तयार करण्यासाठी टोटल 4 प्रकारच्या पिठांचा वापर केलाय. त्याच्याने आपल्या या दुधी भोपळ्याच्या वड्या खाण्यासाठी फारच पौष्टिक राहतील. हे पहा, ह्याचा मळून असा एवढा घट्ट उंडा तयार करून घ्यायचा आहे. तयार केलेल्या उंड्याचे वड्यांचे रोल तयार करायला घेण्या अगोदर इथे गॅसवर मी ह्या पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलंय. या पाण्यामध्ये मी ही छोटीशी लिंबाची फोड घालून घेणार आहे आणि फुल फ्लेमवर मी हे पाणी एकीकडे गरम होऊ देणार आहे. यानंतर ज्या चाळणीमध्ये आपण वड्यांचे रोल वाफवायला ठेवणार आहोत त्या चाळणीला सुरुवातीलाच थोडंसं तेल लावून घ्यायचंय, म्हणजे वड्यांचे रोल वाफवल्यानंतर चाळणीला चिकटणार नाही. तर आता ह्या तयार केलेल्या उंड्याचे मी 2 उंडे तयार करून घेणार आहे. पण हे उंडे तयार करायला घेण्या अगोदर हातांच्या तळव्यांना सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचंय. हे पहा, ह्याचे असे एवढे जाड आणि लांबट आकाराचे उंडे तयार करून घ्यायचे. ह्या उंड्यांची साईज आणि ह्या उंड्यांची जाडी ही टोटली तुमच्या आवडीवर डिपेंड राहील. मी ह्यांचे असे एवढे जाड उंडे तयार करून घेणार आहे. तयार केलेला प्रत्येक रोल मी ह्या चाळणीमध्ये ठेवून घेणार आहे. फ्रेंड्स, या दुधी भोपळ्याच्या वड्या अगदी फक्त 10 मिनिटांच्या आत बनवून तयार होतात. तेव्हा ह्या वड्या तुम्ही सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासाठी तसेच
मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा गरमागरम तयार करू शकता. बस तर आता तयार केलेल्या वड्यांची चाळणी आपण ह्या पातेल्यावर ठेवून घेऊया आणि ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून आपण ह्या वड्या फुल फ्लेमवर एक 7 ते 8 मिनिट वाफवून घेऊया. पातेल्यामधल्या पाण्यामध्ये आपण जी लिंबाची फोड घातली आहे, त्याचा फ्लेवर वड्या वाफवताना आपल्या वड्यांना फारच छान लागेल. तर इथे मला हे वड्यांचे रोल वाफवायला ठेवून बरोबर 8 मिनिट होऊन गेले. हे पहा, ह्यांना टच केल्यानंतर ह्यांचं मिश्रण आपल्या बोटांना चिटकत नाहीये. म्हणजेच आपल्या ह्या वड्या ह्या ठिकाणी कच्च्या न राहता अगदी परफेक्ट वाफवून निघाल्या आहे. बस तर आता गॅस बंद करून ही वड्यांची चाळणी आपण ह्या पातेल्यावरून काढून घेऊया आणि ह्या चाळणीतल्या वड्या आपण पूर्णपणे थंड होऊ देऊया. चाळणीतल्या वड्या पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ह्यांना चाळणीमधून काढून घ्यायचंय. हे पहा, या वड्या चाळणीला न चिकटता सहज निघून आल्याय. बस तर आता ह्या वड्यांच्या स्लाइस कट करण्या अगोदर सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि मगच यांच्या स्लाइस कट करून घ्यायच्या आहे. म्हणजे या वड्यांचं मिश्रण सुरीला न चिकटता वड्या मस्त अशा परफेक्ट कापल्या जातील. हे पहा, अशा साधारण अर्धा इंचाचं अंतर सोडून या वड्या मी कट करून घेणार आहे. वड्या कापत्यावेळी सुरीला वड्यांचं मिश्रण चिकटलं असेल तर अधूनमधून सुरीला चिकटलेलं मिश्रण काढून घ्यायचे. म्हणजे तुमच्या वड्या परफेक्ट अशा प्लेन कापल्या जातील. तर हे पहा, इथे मी ह्या दोन्ही रोलच्या स्लाइस कट करून घेतल्या आहे. तुम्ही ह्या वड्या अशाच फ्राय न करता सुद्धा खाऊ शकता. अशाच देखील या गरमागरम वाफवलेल्या वड्या खाण्यासाठी चवीला फारच छान लागतात. तयार केलेल्या दुधी भोपळ्याच्या वड्या मी ह्या तव्यावर शालो फ्राय करून घेणार आहे. तर इथे ह्या तव्यावर मी असं थोडंसं तेल घालून घेणार आहे. हे तेल असं ह्या तव्यावर ब्रशच्या साह्याने सगळीकडे पसरून घ्यायचे. तयार केलेल्या वड्या तुम्ही डीप तेलामध्ये सुद्धा फ्राय करून खाऊ शकता. पण आज मी अगदी कमी तेलाचा वापर करून वड्यांना मस्त असा तडका देऊन वड्या ह्या तव्यावर शालो फ्राय करून घेणार आहे. तर आता हे तव्यावरचं तेल गरम झाल्यानंतर ह्या तेलामध्ये मी सुरुवातीला ही अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे. यानंतर 1 चमचा सफेद तीळ, थोडीशी सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे, 9 ते 10 कढीपत्त्याची पानं आणि पाव चमचा हिंग घालून ह्यांची छान अशी खमंग फोडणी तयार करून घ्यायची आहे. ही तयार केलेली फोडणी तव्यावर अशी सगळीकडे पसरून घ्यायची आहे. कारण ह्या तव्यावर आपण तयार केलेल्या वड्या ठेवून त्यांना ह्या फोडणीसोबत शालो फ्राय करणार आहोत. ह्याच्याने सगळ्या वड्यांना या फोडणीची चव लागेल. बस तर आता कट केलेल्या दुधी भोपळ्याच्या स्लाइस अशा ह्या तव्यावर एक एक करून शालो फ्राय करायला ठेवून घ्यायच्या आहे. तव्यावर बसतील तेवढ्या वड्या तव्यावर शालो फ्राय करायला ठेवायच्या आहे. माझ्या सगळ्या वड्या ह्या तव्यावर अगदी परफेक्ट बसल्या आहे. लो फ्लेमवर ह्या वड्यांची पहिली बाजू आपण हलकीशी सोनेरी होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. ह्या वड्यांना तळण्यासाठी तेलाची अजून गरज पडली तर गरजेप्रमाणे अजून थोडंसं तेल तुम्ही ह्या तव्यावर घालून घ्यायचे. हे पहा, या वड्यांची पहिली बाजू तव्यावर अशी हलकीशी सोनेरी रंगावर फ्राय करून घ्यायची आहे. ही प्रत्येक वडी मी अशी पलटी करून घेणार आहे आणि ह्या वड्यांची दुसरी बाजू सुद्धा मी अशीच हलकीशी सोनेरी रंगावर फ्राय करून घेणार आहे. वड्यांची दुसरी बाजू फ्राय करण्यासाठी मी ह्या तव्यावर अजून थोडंसं तेल घालून घेणार आहे आणि ह्या वड्यांची दुसरी बाजू सुद्धा मी अगदी लो फ्लेमवर मस्त अशी खुसखुशीत होईपर्यंत शालो फ्राय करणार आहे. तर हे पहा, इथे आपल्या ह्या वड्यांची दुसरी बाजू सुद्धा ह्या ठिकाणी मस्त अशी खमंग आणि खुसखुशीत फ्राय करून झाली आहे. सर्वात शेवटी मी ह्या वड्यांच्या वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे. बघितलं, किती कमी तेलाचा वापर करून आपण ह्या वड्या तव्यावर शालो फ्राय करून घेतल्या आहे. या वड्या दिसण्यासोबतच चवीला सुद्धा फारच जबरदस्त टेस्टी बनवून तयार झाल्या आहे. दिसतानीच बघा, या वड्या काय मस्त अशा खुसखुशीत दिसताय. या वड्यांच्या मिश्रणामध्ये लिंबू, साखर, मीठ आणि मिरची घातल्यामुळे आपल्या या वड्या चवीला फारच मस्त अशा चटपटीत आणि टेस्टी बनवून तयार झाल्या आहे.
ह्या अशा चटपटीत, खमंग आणि खुसखुशीत गरमागरम दुधी भोपळ्याच्या वड्या बघून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल, याची मला खात्री आहे. खरोखर ह्या दुधी भोपळ्याच्या वड्या चवीला फारच म्हणजे फारच टेस्टी लागतात खाण्यासाठी. ह्या वड्या खाऊन तुमच्या तोंडाला 100% फारच छान चव येईल, ह्याची मी गॅरंटी देते. प्रवासात खायला नेण्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी, नाश्त्यामध्ये चहासोबत खाण्यासाठी तुम्ही ह्या गरमागरम दुधी भोपळ्याच्या वड्या अगदी फक्त 15 मिनिटांच्या आत झटपट तयार करू शकता. दुधी भोपळ्याच्या नावाने नाकं मुरडणारे सुद्धा ह्या दुधी भोपळ्याच्या वड्या अगदी आवडीने खातील. खरोखर फारच टेस्टी आणि रुचकर लागतात ह्या वड्या चवीला. तर फ्रेंड्स, तुम्ही देखील माझ्या या रेसिपीप्रमाणे अशा खमंग, खुसखुशीत, चटपटीत आणि रुचकर अशा दुधी भोपळ्याच्या वड्या एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल, तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.